नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात आवडीने आणि सवडीने केली जाणारी चमचमीत अशी भरल्या वांग्याची भाजी, तीही माझ्या पद्धतीने. मी कोणत्या पद्धतीने करते तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे, कमेंट करायचे, लाईक करायचं आणि शेअर करायचं आहे. तर मैत्रिणींनो, भरल्या वांग्याची भाजी आवडत नाही असं कुणी आहे का? नाही, कोणीच नाही. तर त्याचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी मी घेतलेली आहेत गावाकडची हिरवी काटाळी वांगी. ही गावाकडची वांगी आहेत, निळे वांगे नाही आहेत, हिरवे वांगे आहेत आणि ते गावाकडनं आणलेले आहेत, त्यामुळे त्याची चव वेगळीच लागणार आहे. त्यानंतर खोबरं घेतलेले वाटण्यासाठी, त्यानंतर लसूण घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे. या सगळ्याची मी पेस्ट करणार आहे आणि मग ती वाटण टाकून मग भाजी करणार आहे. त्यासाठी मी मसाला घेतलेला आहे, काळा मसाला, थोडासा बेगडी मिरची, हळद आणि मीठ चवीपुरतं. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. शेंगदाणे भाजून थंड करून त्याचं कूट करून घेतलेलं आहे, त्याची साल काढलेली नाही आहे. तर इतकं सगळं सामान घेतलेलं आहे. तेल लागणार आहे, जिरं लागणार आहे आणि कोथिंबीर असेल तर कोथिंबीरचा वापर तुम्ही करू शकतात. त्यानंतर वांगे मी कापून घेतलेले आहेत, त्याच्या 4 फोडीमध्ये केलेले आहेत, कापलेलं नाही आहे. फक्त वरती जे आहे त्याचे 4 भाग केलेले, देठ काढलेला नाही आहे. वांग्याच्या देठामध्ये जास्त चव असते असं म्हटलं जातं, त्यामुळे देठ कापलेला नाही आहे. तर आता चला, तर मग आता मी आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट करून घेते. तर बघू शकता तुम्ही, खोबऱ्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे. या पद्धतीने करून घ्यायची पेस्ट आणि त्यानंतर ती आपल्याला तेलात तळण्यासाठी टाकायची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. तर सगळ्यात आधी आपण भाजीसाठी जितकं लागेल तितकं तेल आपण यामध्ये घालून घेतो आहे. साधारण 2.5 चमचे तेल मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर मी यात जिरं घालणार आहे. जिरं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला तिथे दाखवलं नाही, पण मी मेन्शन केलेलं होतं. तर टीस्पून इतकं जिरं मी या भाजीमध्ये घातलेलं आहे. त्यानंतर जिरं छान तडतडलं की मग आपण यामध्ये जी आलं लसूण आणि खोबरं याची जी पेस्ट केलेली होती ती घालणार आहोत. मी भरलं वांगं हे माझ्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करते आहे, त्यामुळे ती रेसिपी माझ्याच पद्धतीची असेल, वेगळ्या कोणत्याही पद्धतीने मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत नाही आहे. तर आपण छान वाटण तयार करून घेतलं. ते छान लालसर होईस्तोपर्यंत मी छान मस्त असं तळून घेणार आहे. पूर्ण महाराष्ट्रात भरलं वांगं कोणाला आवडत नाही असं कोणीच नसेल. बरेच लोक वांगं खाण्यासाठी हॉटेलला जातात, पण मी म्हणते काय गरज आहे, आपण छान मस्त चमचमीत वांगं घरी बनवू शकतो. तर बघू शकताय, वाटण थोडंसं लालसर असं व्हायला आलेलं आहे. तर वाटण थोडंसं लालसर होत आलं की यामध्ये आपण सगळे मसाले घालणार आहोत. मैत्रिणींनो, माझे साधे सिंपल घरगुती व्हिडिओ तुम्हाला आवडतात का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. मीही तुमच्यासारखीच एक सर्वसामान्य गृहिणी आहे आणि तुमच्यासोबत माझा डेली रुटीन, मी ज्या गोष्टी करते त्या गोष्टी शेअर करण्याचा मी तुमच्यासोबत प्रयत्न करते आहे. तर तो प्रयत्न तुम्हाला आवडतो आहे का हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे माझे नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतील. आणि सुंदर अशी एक कमेंट करत जा. तुमची एक कमेंट माझं व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन वाढवत असते. त्यानंतर आपण यामध्ये सगळे मसाले ॲड करून घेणार आहोत. मसाले छानपैकी तळून घ्यायचे आहेत, भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत. मसाले कच्चे ठेवायचे नाही आहेत. खरं तर मसाला करताना सगळे मसाले मी भाजलेले असतात, पण तरीसुद्धा तेलात छान ते मसाले फ्राय होऊ द्यायचे आहेत. आलं लसूणची पेस्ट आहे त्यामध्ये छान मिक्स करायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी ॲड करणार आहोत. थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे, गरम पाण्याचा वापर करायचा आहे. पुढे मी ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे, पण त्याआधी यामध्ये थोडंसं गरम पाणी मी ॲड करते, नाहीतर आपली फोडणी जळेल.
असं म्हटलं जातं की थंड पाणी ॲड करण्यापेक्षा जर तुम्ही गरम पाणी ॲड केलं तर भाजीला छान तेलसुद्धा सुटतं, त्यानंतर भाजीची चव ही कायम राहते. थंड पाणी टाकल्याने भाजी निचळ लागते असं म्हणतात, त्यामुळे भाजीमध्ये पाणी ॲड करताना भाजीत पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि ते पाणी भाजीमध्ये ॲड करायचं आहे. भाजीची चव अजून जास्त वाढते, त्यासाठी छान गरम झालेलं आहे पूर्ण पाणी. आणि आता मी थोडंसं पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आधीच, आणि अजून थोडंसं पाणी ॲड करणार आहे कारण मला यामध्ये वांगे टाकायचे आहेत. थोड्याशाच मसाल्यामध्ये मी वांगे टाकून घेणार आहे. ते छान वांग्यांमध्ये भरले गेल्यानंतर आपण बाकीचं पाणी ॲड करणार आहोत. त्यानंतर मी यामध्ये वांगे सोडून घेते. ज्या फोडी आपण केलेल्या आहेत, बारीक फोडी नाही केल्या आहेत, वांग्याला 4 काप दिलेले आहेत आणि त्यामध्ये छान मस्त हा मसाला आपण भरणार आहोत आणि छान तेलात फ्राय होऊ देणार आहोत. असं केल्याने सुद्धा भाजीची चव छान येते. तुम्ही 2 ते 3 माणसांसाठी ही भाजी पुरेशी असेल. घरगुती पद्धतीने भाजी शेअर करते, त्यामुळे कोणतंही मेजरमेंट मी तुमच्यासोबत शेअर करत नाही आहे. मी फक्त रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न करते. ज्या नवीन मुली असतात त्यांना साध्या सिंपल रेसिपीज करायला आवडतात, त्यामुळे त्यांच्यासाठी या रेसिपी मी शेअर करते. भरलं वांगं वगैरे करण्यामध्ये आणि यामध्ये फारसा असा फरक नसतो, पण ही भाजी खाण्यामध्ये टेस्टला खूप सुंदर लागते. या पद्धतीने मी मसाला भरून घेत असते. त्याच्या ज्या फोडी असतात त्यामध्ये हा मसाला छान भरला जातो आणि वांग्याला चवही खूप सुंदर येते. 1-2 मिनटं हे फ्राय झाल्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि वांगे आता यात छान शिजू देणार आहे. वांग्याला उकळी येऊ देईल आणि त्यानंतर मग आपण यामध्ये मसाल्याचं म्हणजे शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहोत. अगदी साधी सिंपल घरगुती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. छान मस्त चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे आपली, पण तिला अजून उकळी यायची आहे, वांगे शिजायचे आहेत. वांगे कसे म्हणजे वांग्याची भाजी शिजली हे कसं ओळखायचं हे सुद्धा मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आणि मला एक कमेंट नक्की करून सांगा की तुम्ही तुमच्या म्हणजे वांग्याची भाजी तुम्ही कशी बनवतात, तुमच्याकडे कशी करतात. कारण हिरवं वांगं, खारं वांगं, भरवं वांगं, वांग्याचं भरीत, या वांग्याच्या बऱ्याच रेसिपीज आहेत आणि त्या बऱ्याच ठिकाणी केल्या जातात. तर तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने वांगं करतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर बघू शकता गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला छानपैकी तरी आलेली आहे. गरम पाणी टाकण्याचा हा फायदा असतो, भाजीला तरी खूप छान येते आणि ती तरी शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी मंद आचेवरती आपल्याला भाजी शिजवायची असते. फुल फ्लेमवरती भाजी शिजवायची नाही, मीडियम फ्लेमवरती भाजी शिजवायची आहे. छान झाकण ठेवा आणि 15 ते 20 मिनटं छान भाजी शिजू द्या, त्याशिवाय वांगे शिजत नाहीत. वांगे शिजत नसले तर मी कुकरला भाजी शिजवते बऱ्याचदा. बघू शकताय आता इथे वांगे ऑलमोस्ट शिजलेले आहेत. वांगं शिजलेलं आहे हे कसं ओळखायचं, तर वांग्याचा जो देठ असतो तो असं दाबून बघायचा, तो छानपैकी विरघळला तर असं समजायचं की आपली वांग्याची भाजी छान मस्त अशी शिजलेली आहे. आणि आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करू शकतो. भाजीला घट्टपणा हवा असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट ॲड करा आणि जर तुम्हाला गरज नसेल वाटत तर तुम्ही नाही ॲड केलं तरीसुद्धा चालू शकतं. तर अगदी माझ्या वांग्याच्या भाजीची रेसिपी अगदी साधी सिंपल सोपी होती. ती तुम्हाला आवडली का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझा व्हिडिओ आवडला आहे का हे सुद्धा नक्कीच सांगा. मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात का? जर नवीन असाल तर मी माझ्या चॅनलवरती बऱ्याच गोष्टी शेअर करत असते. होम ऑर्गनायझेशन, डेली व्लॉग्स, ट्रॅव्हलिंगचे व्लॉग्स, बऱ्याच गोष्टी शेअर करत असते, रेसिपीज वगैरे सगळंच काही. तर तुम्हाला सगळं काही बघायचं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूचं नोटिफिकेशनसुद्धा नक्की प्रेस करा. तर कशी झाली आहे माझी भरल्या वांग्याची चमचमीत आणि झणझणीत भाजी हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि साधारण आपल्या भाजीचा लूक कसा आला आहे त्यावरनं तुम्ही टेस्टचा अंदाज नक्कीच करू शकता. चला तर मग आता मी पटकन भाजी संपवते आणि त्यानंतर मग उद्या भेटते तुम्हाला. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.